मूर्तिजापूर तालुक्यातील पहिली बस पाणी फाउंडेशनच्या निवासी प्रशिक्षणासाठी रवाना। पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा महाराष्ट्र शासन कृषी विभाग उमेद अभियान व पोखरा प्रकल्प अंतर्गत मूर्तिजापूर तालुक्यातील 75 शेतकऱ्यांची पहिली बॅच उपविभागीय अधिकारी कार्यालय मूर्तिजापूर येथून प्रशिक्षणासाठी रवाना झाली। यावेळी एसटी बसला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश भाऊ पिंपळे व संदीप कुमार अप्पार उपविभागीय महसूल अधिकारी उपस्थित होते। यावेळी मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सहभाग घेऊन प्रशिक्षणामध्ये जाऊन चांगल्या पद्धतीने शिकून आल्यानंतर गावांमध्ये शेतकरी गट तयार करून शेतकऱ्यांनी आपलं एकरी उत्पादन वाढवावं याबाबत आमदार हरीश पिंपळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या। यावेळी उपस्थित गट विकास अधिकारी मिलिंद मोरे, पंचायत समिती मूर्तिजापूर, दीपक तायडे, तालुका कृषी अधिकारी मूर्तिजापूर, निखिल हिंगे, एसटी महामंडळचे अधिकारी संदीप गवई, आत्मा तालुका व्यवस्थापक चेतन राठोड, उमेद अभियान तालुका व्यवस्थापक व पाणी फाउंडेशनचे संघपाल वाहुरवाग उपस्थित होते। यावेळी मूर्तिजापूर तालुक्यातील उमेद अभियान कृषी विभाग व पोखरा प्रकल्प अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणाला जाण्यासाठी उपस्थित होते। हरीश भाऊ पिंपळे, आमदार संदीप कुमार अप्पार, उपविभागीय अधिकारी महसूल यांच्या हस्ते एसटी बसला हिरवी झेंडी दाखवून प्रशिक्षणाकरिता जाणाऱ्या शेतकऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक प्रदीप गावंडे, अकोला, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। तालुक्यात काम उभं राहिलं आपल्या मतदारसंघात, त्याचे रिझल्ट फार चांगले आले आणि त्यावेळी तायडे साहेब तिथं कृषी अधिकारी होते आणि नंतर सत्यमेव जयते वाटोस्कोप स्पर्धा शासन आणि पाणी फाउंडेशनच्या आमिर खानच्या माध्यमातून संयुक्त हे करून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, जीवनमान त्यांचं उंचावलं पाहिजे, त्यांना चांगलं पीक आलं पाहिजे म्हणून गटाच्या माध्यमातून अशा चांगल्या शेतकरी जे काम करतात त्यांना प्रशिक्षण देण्याचं शासनाने ठरवलं। तर आता याच्या 8 दिवस पहिले बादशाहगडची गाडी गेली होती। आज प्रथमच पहिल्यांदाच मूर्तिजापूर मतदारसंघात तालुक्यातील हे महिला भगिनी आणि शेतकरी बांधव असे 60 जणांची टीम चाललेली आहे। या गाडीचं आम्ही रिसील पूजन केलं आहे। आता हे 3 दिवसाचं प्रशिक्षण घेऊन परत आपल्या भागामध्ये आपल्यासोबत असलेल्या शेतकऱ्यांना ते सांगणार आहेत आणि याच्या माध्यमातून ज्या गोष्टी आहेत आपल्या शिकून आल्यावर त्या तिथंचा प्रयोग करून आपलं उत्पन्न वाढवणं, पाण्याचं नियोजन करणं, मालाचं पॅकिंग करणं, प्रोड्युसर करणं, या सगळ्या गोष्टी ते शिकणार आहेत। तर त्याचा फायदा शेतकऱ्याला होणार आहे, शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार आहे। तर आज ही बस चाललेली आहे। या सगळ्या शेतकऱ्यांना मी शुभेच्छा देतो आणि सगळ्या कृषी अधिकाऱ्यांचं, त्यांच्या टीमचं आणि खास करून ADO साहेबाचं, BDO साहेबाचं मनापासून अभिनंदन करतो की शासनाच्या प्रत्येक योजनेची अंमलबजावणी आपल्या मतदारसंघात जोरात चालू आहे, इम्प्लिमेंट करणं। त्याच्यामुळे त्याचा फायदा हा जनतेला, सामान्य शेतकऱ्याला होत आहे। असंच कार्यक्रम नेहमी सुरू असले पाहिजेत, कारण माणूस मरेपर्यंत हा विद्यार्थी असते आणि आपण शिकतच राहतो काही ना काही। तर आपला कृषीप्रधान देश असल्यामुळे आपलं प्रामुख्यानं आपला व्यवसाय शेती आहे। आता शेतीवर खर्च कमी करून उत्पन्न कसं जास्त काढायचं, कमी मेहनत करून पीक कसं घ्यायचं, कमी पाण्यात पीक कसं घ्यायचं, कोणतं पीक पेरायचं, कोणता फवारा मारायचा, मालाचं प्रोसेसिंग कसं करायचं, या सगळ्या गोष्टी तिथं शिकून आल्यावर त्याचा फायदा आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवण्यासाठी होणार आहे। म्हणून मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो, आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो की आपल्याला खूप यशो गजानन महाराज जय। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।